सजयति सिंधुरवदनो. आज 36वं प्रवचन आपण स्वामींची चरणी अर्पण करतो. सजयति सिंधुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिवतमसारासन्ना श्रीविघ्नानां या कुन्देन्दुतुषारहार्दौरा या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सा मां पातु. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिमेत्कृपातमो वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृतं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुद्रेत्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुदेवः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपल्याला असं वाटतं की भगवंत आपली सत्वपरीक्षा घेतोय, पण ह्या साधू संतांची घेतलेली सत्वपरीक्षा पाहिली की मग आपल्याला असं वाटतं की देव काय आपली म्हणजे आपली सत्वपरीक्षा काय घ्यायची, आपण तेवढे त्या पात्रतेला अजून पोचलेलो नाही. म्हणून कारण तेवढी सहनशक्ती आपल्याकडे अजून आलेली नाही सत्वपरीक्षेची. आपण चातुर्मासानिमित्त संत महिपती महाराजांनी लिहिलेली चरित्र पाहतो. भक्तविजय ग्रंथ 11वा अध्याय. संत ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज तीर्थयात्रा करत करत काशीला आलेले आणि कबीराच्या घरी ही सगळी साधू संत मंडळी उतरली. कबीराने आपल्या पत्नीला सांगितले काही शिधा मिळाला तर घेऊन ये. ती गेली दुकानदाराकडे. दुकानदार म्हणाला, माझी इच्छा पूर्ण करत असशील तर मी तुला पाहिजे ते द्यायला तयार आहे. तर तिने सांगितलं की आधी मला संतांचं पाहुणचार महत्त्वाचं आहे, त्यांना जे काही आदरातिथ्य करणं मला आवश्यक आहे ते मी करीन आणि मग तू म्हणशील तर तुझी इच्छा पूर्ण करेन. मग कबीर पत्नी धैर्य धरून वाणी असे बोले प्रतिवचन. आधी सामग्री देवच कारण मग मी निशेषे. रात्र बहुत लुटली आज आण घरी उपवासी साधू जन. उशीर लागता मज कारण निद्रित होतील वैष्णव. मला जर घरी जायला उशीर झाला तर माझ्या घरी आलेली संत मंडळी न जेवताच झोपी जातील आणि घरामध्ये अतिथी उपाशी राहणं हे गृहस्थाश्रम धर्माला शोभेचं नाही आहे. ऐसे ऐता वाणी असं चित्ती न वाटेची विश्वास. जीवी दुर्योधनाची दृष्टी सात्विक कोणी दिसेना. आता ती जरी सांगत असली तरी वाण्याला त्याचं बोलणं तिचं बोलणं खरं वाटेना. का? ही शिरा घेऊन गेली आणि नाहीच परत आली तर काय करा. कारण वाईट माणसाच्या मनामध्ये वाईटच विचार, चांगले विचार येणार नाही, सकारात्मक विचार येणार नाही. जसं एकदा राजसूय यज्ञाच्या वेळेला दुर्योधनाने विचारलं होतं श्रीकृष्णाला की धर्म आणि मी दोघे तुमचेच भाऊ, म्हणजे पांडवही तुमचे भाऊ होते आणि आम्ही कौरव पण तुमचेच भाऊ. तेव्हा तुमचं आमच्यापेक्षा पांडवावरती प्रेम जास्ती, धर्मावरती प्रेम जास्ती, असं का? तेव्हा त्याने सांगितलं, श्रीकृष्णाने पहा म्हणाले, तुला 5 मिनिटांनी उत्तर देतो. माझं धर्मावरती प्रेम का याचं उत्तर तुला 5 मिनिटांनी देतो. आता काय कर, या ठिकाणी यज्ञाच्या निमित्ताने हजारो ब्राह्मण आलेले आहेत. कुणाला योगयागाची सिद्धी आहे,
कुणी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण पठण केलेली आहे, कोणाला संहिता सगळी पाठ आहे. तेव्हा अशा अनेक विद्वान ब्राह्मण या ठिकाणी आलेले आहेत, हजारोच्या संख्येने आले. त्यातले 10 चांगले ब्राह्मण शोधून आण. दुर्योधन जातो. मग धर्मराजा येतो आणि धर्मराजालाही श्रीकृष्ण सांगतो की इथे जमलेल्या हजारो ब्राह्मणामधले 10 वाईट ब्राह्मण शोधून आण. त्याला काय सांगितले? दुर्योधनाला चांगले शोधून आण, आणि धर्माला काय सांगितलंय? वाईट शोधून आण. दोघंही 2-4 मिनिटात परत येतात. तेव्हा दुर्योधनाला पहिल्यांदा विचारतात श्रीकृष्ण की तू सांग, म्हणाले ह्या जमलेल्या हजारो ब्राह्मणातनं 10 ब्राह्मण तू निवडलेस का? नाही म्हणले, मला एकही ब्राह्मण चांगला दिसत नाही. का रे म्हणले? ते तर कोणी अष्टांग योग साधना केली, कोणी काही केलं, कोणी काही केलं. नाही नाही म्हणले, अहो तो जो ब्राह्मण आहे ना, तुम्ही म्हणता अष्टांग योग साधना केलेलं बरोबर आहे, पण अतिसंतापी मनुष्य. म्हणले काय करायचं असला ब्राह्मण? म्हणले दुसरा 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण पठन मुखोद्गत केलेला ब्राह्मण, त्याच्याबद्दल काय झालं? काही नाही म्हणाले. तोंडाला कुत्रं बांधावं तसा एकमेकाच्या अंगावर ओरडतोय. म्हणले काय त्याचा होतं? असं करत 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 प्रत्येकामधला काही ना काही, कोणी म्हणले अमुक आहे, कोणी तमुक आहे. आता दोषच काढायचे म्हटलं तर काय, प्रत्येक माणसामध्ये दोष सापडणारच आहे. बरं, दोष कसे आहेत? हे उघड दिसणारे दोष असतात. कोणाला राग आला, रागीट मनुष्य उघड दिसतो आपल्याला. टोचून बोलणारा मनुष्य उघड दिसतो. लोकांचा अपमान करणारा मनुष्य उघड दिसतो. म्हणजे हे जे दोष आहेत माणसामधले, ते माणसातले दोष कुणालाही सहजगत्या दिसू शकतात. तर दुर्योधन म्हणाला ह्या हजारो ब्राह्मणामध्ये एक सुद्धा ब्राह्मण चांगला नाही. आता धर्मराजाला विचारलं, बघ बरं, दुर्योधन तर म्हणतोय की ह्या हजारो ब्राह्मणामध्ये एक सुद्धा चांगला ब्राह्मण नाही. तुला मी तर सांगितले 10 वाईट ब्राह्मण शोधून आण. आता याच्या दृष्टीने जर सगळेच वाईट आहेत, तर मग तुला एखादा ब्राह्मण भेटला नसला तर हे सहज शक्य आहे ना, कारण सगळेच वाईट आहे हा म्हणतो, आणि मी तर तुला 10च वाईट शोधून आणायला सांगितले. आता सगळेच वाईट असतील, त्यातले 10 कोण शोधून आणणार तू? म्हणजे चांगले कुठं भेटणार तुला? सगळेच वाईट आहेत, आणि मग तुला चांगले कुठनं भेटणार? 10 चांगले ब्राह्मण शोधून आणायला, तुला वाईट ब्राह्मण शोधून आणायला सांगितले. हा तर म्हणतो सगळेच वाईट आहेत, म्हणजे सगळे वाईटच आहेत. आता तू आणखीन काय वाईट शोधणार? नाही नाही म्हणले, तसं काय झालं, मी सगळे शोधायला गेलो, पण मला एकही ब्राह्मण वाईट वाटला नाही. काय सांगू म्हणाले. अहो त्याला 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखोद्गत आहे. अहो त्या ब्राह्मणाची स्मरणशक्ती बघा. एकदा सांगितलेला श्लोक ताबडतोब पाठ. काही माणसाला म्हणाले 2दा सांगावं लागतं, तेव्हा त्याला द्विपाठी म्हणतात. काही माणसाला एकच श्लोक 3 वेळा सांगावा लागतो, तेव्हा त्याला 3ऱ्या वेळेला कळतो, त्याला त्रिपाठी म्हणतात. काही ब्राह्मणांनी नुसत्या एकाच वेदाचा अभ्यास केला आहे, काहींनी 2 वेदाचा, काहींनी 3 वेदा, काही त्रिवेदी, चतुर्वेदी, 4 वेदाचा अभ्यास केलेले. असे असंख्य ब्राह्मण मी पाहिले की प्रत्येकामध्ये काही ना काही चांगलं आहे. आता बघा, दुर्योधनाला प्रत्येक माणसामधलं काहीतरी वाईट दिसत होतं, आणि धर्मराजाला प्रत्येक माणसामधला चांगुलपणा दिसत होता. माणसं तीच आहेत ना. तुमची पाहण्याची जशी दृष्टी तशी दिसते. आता काय म्हटलंय बघा, ऐसे ऐकता वाण्यास चित्तीन वाटेची विश्वास, जेवी दुर्योधनाचे दृष्टीस सात्विक कोणी दिसेना. तसं दुर्योधनाच्या दृष्टीला कोणीच चांगलं दिसेना, कोणीच सात्विक दिसेना. आंधळ्यासे आंधळे दिसे जाण, तस्करासी चंद्रमा भासे मलिना, कोणे रोगी म्हणे मिष्टान्न, कडवट कास या रांधले. आंधळ्या माणसाला सगळं जग आंधळच आहे असं वाटायला लागतं. चोराला चंद्राचा प्रकाश आवडत नाही,
रोगी माणसाला एकही पदार्थ चांगला लागत नाही, कारण त्याची जिभेलाच चव नाही. कडवट कासेया रांधिले, रोगे म्हणे हे मिष्टान्न कडवट कासेया रांधिले. कृपणासना ही भूतदया, मांस भक्षकास कैची माया. क्षयरोग्यासी दिव्यकाया, स्वप्ने हे दृष्टी नाही की. कृपण माणसाला बघा, तो कसा असतो कृपण मनुष्य. म्हणले डोळ्याने आंधळा आहे, कानाने बहिरा आहे, त्याच्या म्हणले हाताला लकवा मारलाय. नाही हो म्हणाले, आमच्या समोर जो कृपण मनुष्य राहतो ना, कंजूस मनुष्य, त्याला डोळे आहेत, त्याला कान आहेत, त्याचे हात पण चांगले आहेत. म्हणले एकदा त्याच्यावर तुम्ही रस्त्याने जाऊन पहा, म्हणजे त्याला डोळे नाहीत हे कळेल, त्याला कान नाहीत हे कळेल, बहिरा हे कळेल, त्याच्या हाताला लकवा मारला हे कळेल. म्हणलं कसं काय? जा म्हणले उद्या त्याच्यावर फिरायला. जाऊन आले त्या कंजूस माणसाबरोबर. रस्त्यामध्ये एक मनुष्य रिक्षाची धडक लागून पडलेला पाहिला. आता जो सदैव मनुष्य होता तो काय म्हणायला लागला, ए रिक्षावाला थांबव थांबव, त्या माणसाला आधी उचल आणि मग आपली रिक्षा पुढे जाऊ दे. आणि हा मनुष्य काय म्हणतो, आपल्याला उशीर होतोय, मग पडू देत त्याला, आपल्याला काय त्याच्याशी कर्तव्य नाही. म्हणजे हा काय आहे, कंजूस मनुष्य, डोळे असून आंधळा आहे. गरीब मनुष्य कोणी मागायला आला की अहो दादा देता का, अहो दादा देता का, हा जसा काही बहिरा आहे तसं ऐकतच नाही. काही दानधर्म करायचं म्हटलं की याच्या हाताला लकवा मारतो म्हणाले, म्हणजे काही दानधर्म करतच नाही. म्हणजे हा कंजूस मनुष्य डोळे असून आंधळा आहे, कान असून बहिरा आहे, आणि हात असून पांगळा आहे म्हणाले. हात असून त्याला लकवा मारलेला आहे, थोटा आहे असं म्हणतात. कृपणास नाही भूतदया, मांस भक्षकास कैची माया. क्षयरोगी अशी दिव्यकाया, स्वप्ने दृष्टी नाही की. खळास कैचा प्रेमरस, साधून भेटे निंदकास. ब्राह्मणाचार अंत्यजास, सत्यनवासे सर्वथा. खळास कैचा प्रेमरस, दुष्ट माणसाच्या मनामध्ये प्रेम कधी जागृत व्हायचं. निंदक माणसाला साधू भेटत नाही. साधू भेटत नाही याचा अर्थ काय, त्याला कोणी साधू वाटतच नाही, सगळेच बंधू वाटतात. तेवे कबीरकांतेच्या वचनासे प्रमाण न माने, निशेषे म्हणे भाक देशील जरी मसे, सत्य मानेन तै वाटे. तो म्हणले मला तू वचन दे, आणि वचन दिलंस तर मी तुझं बोलणं सत्य मानेन. मग भाग देऊन ते अवसरी सर्व साहित्य घेतले पदरे, सत्वर जाऊन निज मंदिरी साहित्य करी निज प्रेमे. तिने शब्द दिला. भाग देणं म्हणजे शब्द देणं. बघा आपण लग्नामध्ये सुद्धा शब्द देतो का नाही. साखरपुड्याला काय म्हणतो, मुलाचे वडील मुलीच्या वडिलाला शब्द देतात. काय देतात, वाचा दत्ता त्वया कन्या पुत्रार्थम स्वीकृतामहम. मी तुला शब्द देतोय, तू तुझी मुलगी जी माझ्या मुलासाठी देतोयस त्याचा आम्ही स्वीकार करतो. म्हणजे काय आहे, याला वाचा म्हणजे शब्द दिला असं म्हणतात. आमची मुलगी तुमच्या मुलाला दिली. वाचा दत्ता माया कन्या. तो मुलीचे वडील त्याच्या मुलाच्या वडिलाला सांगतात, वाचा दत्ता मया कन्या पुत्रार्थम स्वीकृता त्वयम. तुझ्या मुलासाठी माझ्या मुलीचा स्वीकार कर. मग मुलाचे वडील म्हणतात, वाचा दत्ता त्वया कन्या पुत्रार्थम स्वीकृतामहम. आमच्या मुलासाठी मी तुझ्या मुलीचा स्वीकार केला. म्हणजे या ठिकाणी काय झालं, वाचा म्हणजे शब्द दिला, आणि म्हणून त्या विधीला काय शब्द आहे, वाग्दान. वाक म्हणजे शब्द, वाग्दान. आम्ही शब्द दिलाय आणि तो शब्द पाळू, म्हणजे वचन दिलंय. आता दिलेलं वचन पाळणं हे सुसंस्कृत माणसाचं लक्षण असतं. आणि दिलेला शब्द नाही, स्टॅम्पवर लिहून दिलेलं सुद्धा मानत नाहीत, त्याला काय म्हणणार तुम्ही. शब्द तर राहू द्या, लेखी दिलेले लोक मानायला तयार होत नाहीत, शपथेवरती कोर्टात जाऊन खोटं बोलतात, त्याला काय म्हणणार. पण ही खरे बोलणारी होती, त्यामुळे त्या व्यापाऱ्याचा तिच्या बोलण्यावरती विश्वास बसला. ठीक आहे, तो शब्द दिलाच नाही येते मी परत, म्हणून माझा तुझ्या शब्दावर विश्वास आहे.
मग भाक देऊन ते अवसरे सर्व साहित्य घेतले पदरे, सत्वर जाऊन निज मंदिरे साहित्य करे निज प्रेमे. मग कबीर कांतेशी संत बोलती, आम्ही स्वस्ते पाक दिष्टिती. मग पाकपात्रे घेऊन प्रीती स्वयंपाक करती वैष्णव. कबीराच्या पत्नीला ते साधू संत सांगतात, आम्ही आमच्या हाताने स्वयंपाक करून घेऊ, पण आम्हाला जसं तिखट मीठ काय कसं पाहिजे ते आमचं आम्हाला माहिती आहे, तेव्हा आम्हीच स्वयंपाक करू आणि आमचा आम्ही स्वयंपाक करू, तुम्हालाही प्रसाद देऊ, आम्ही जेवण करू. स्वस्ते पाक करून निशिती. मग पाकपात्रे घेऊन प्रीती स्वयंपाक करते वैष्णव. नाना परीची पक्वान्ने सप्रेम भरी रांधले जाणं. मग नवरस पात्रे वाढून पूजा विधान आरंभले. गंधाक्षदा सुमनहार परिमळद्रव्य उपचार, धूप दीप दावून सत्वर भावे नमस्कार घातले. सप्रेम भावे यथारुचित साधू संत झाले तृप्त. मग कबीर पत्नीने निजकांत एकांत मंदिरे बोलविला. सगळ्यांची जेवणं झाली, साधू संत विश्रांतीला गेले आणि मग कबीराच्या पत्नीने कबीराला आत बोलवलं, अहो जरा इकडे या. काय पद्धत होती त्यावेळेला, अहो जरा इकडे या असा शब्द होता. आता हे इकडे ये रे. आता काळ बदलला, कलियुग आहे. अहो जरा आत या. कबीर आत गेले. बायकोला काहीतरी सांगायचं असेल म्हणून आत गेले. कांता म्हणे कबीरासी, तुम्ही असावे संतापासी. म्या भाक देऊन वाण्यासी सामग्री वेगेसी आणले. त्याचे मनोरथ करावया पूर्ण द्यावी आज्ञा द्यावी मज कारण. उशीर होता उगवेल देना मग सत्वासा आणि होईल. तुम्ही असं करा, संत दमलेले असतील त्यांचे पाय दाबा, त्यांची सेवा करा. मी वाण्याला शब्द दिलाय तेवढा शब्द पुरा करून येते. ऐकून म्हणे कबीर भक्त, मीही येतो तुझं सांगात. त्या वाण्याचा उपकार बहुत आम्हावरी झाला असे. कबीर म्हणाला, तू एकटी कशाला जाते, मी येतो तुझ्याबरोबर. त्या व्यापाऱ्याने आपल्याला वेळेला धान्य दिलं म्हणून आपण ह्या संतांना जेवण घालू शकलो. ऐकून म्हणे कबीर भक्त, मीही येतो तुझं सांगात. त्या वाण्याचा उपकार बहुत आम्हावरी झाला असे. आजी संतास मिळाले अन्न हे तव त्याचे जे होय पुण्य. त्याच्या उपकार उत्तीर्ण नव्हे आमचे सर्वता. अहो याचं सगळं पुण्य त्यालाच जातं, आपण काही त्याला पैसे दिले नाहीत, काही नाही. ह्या साधू संतांना जेवायला घातल्याचं पुण्य कुणाला मिळणार आहे, त्या व्यापारालाच मिळणार आहे म्हणाले. त्याचे मोठे उपकार आहेत आपल्यावरती. तुझही उपाय बरा सुचला, संत कारणी देह लाविला. आता स्कंदी घेऊन तुला नेऊन घालतो ते ठाई. म्हणाले तुला एक उपाय चांगला सुचला. म्हणाले संतांचं जेवणही झालं. देह तर काय, देह प्रपंचाचा दास. देह आहे, देहाला देहाची कर्म करू दे. म्हणाले आपलं मुख्य हेतू साध्य झाला काय, संतांची सेवा आपल्या हातनं घडली. तू असं कर म्हणाले, रस्त्यामध्ये चिखल झालाय, मी तुला माझ्या खांद्यावर देतो म्हणजे तुझ्या पायाला चिखल लागणार नाही. ऐसे म्हणून त्या श्री कांतेस बैसविले. स्कंदावरे कबीर जावया बाजारी. चाले झडकरी लगवगे. मार्गी चालता दोघे जण सप्रेम करते. श्रीराम भजना म्हणते धन्याची सासुदिन. वैष्णव घराशी पातले. रस्त्याने चालले, रस्त्याने भगवंताचं नामसंकीर्तन चाललेलं आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव चाललेले. घरी असते साधू संत उठवून जातील अकस्मात. मी त्याच वाशी जातो त्वरित चरणसेवा कराव्या. पत्नी सांगितलं, आता ते समोर आलंय त्या व्यापाऱ्याचं दुकान, आता मी घरी जातो आणि संतांची सेवा करतो. तू तुझा दिलेला शब्द खरा कर. तुवा संकोच न राहावा किंचित पूर्वी वाणियाचे मनोरथ. ऐसे म्हणून कबीर भक्त गेला त्वरित घरासे. तर वाणी कामात रोन वाट पाहत बैसला जाणं. म्हणे रात्री एकटी येऊन गेली ठकवून मजला गे. ऐसे दुराचारी बोलता तो पुढे निघली. कबीर कांता हर्ष वाटला तयाची चित्ता सत्यवचनार्थ केले. हो मनामध्ये वाणी तो व्यापारी विचार करत होता की बहुतेक म्हणाले त्या कबीराच्या पत्नीने आपल्याला ठकवलं, फसवलेलं दिसतंय. तेवढ्यात ती समोर दिसली. स्वस्थाने वैस्ता जाणव आणि बोलल्या तिचं कारण. कर्दमे भरले नाहीत चरण वर्षता गणा पार. हे आशंका माझी चित्ती तरी सतीची सांगावे गुण होती. वचन ऐकून ते सती वाण्याप्रती काय बोले.
काका म्हणाले, तू एवढी पावसात आली, चिखलात आली, पण तुझ्या पायाला चिखल लागला नाही, हे कसं झालं? ऐक गा शेट्या गुणवंता यथार्थ सांगते मी आता तुझसी देऊन वचनार्था साधू संत तोषवले. वैष्णव पावले समाधान हे तो तुझेचे झाले पुण्य, तुझा उपकार आम्हावरी पूर्ण न फिटेचे सर्वदा. मी पतिव्रता म्हणे ते जाण, भ्रताराज्ञा माझं प्रमाण, तुझला दिले भाकदान संकट जाणून ते वेळे. कबीर माझा प्राणनाथ तयासी सांगितला वृत्तांत, तेने स्कंदी वाहून माते आणले सतुर तुझपाशी. म्हणाले, तुम्ही दिलेला शिदा मी घरी नेला, संतांनी त्यांच्या हाताने स्वयंपाक केला, आम्हालाही प्रसाद दिला, आणि मी तुमची गोष्ट माझ्या पतीला सांगितली. मी पतिव्रता स्त्री आहे, पतीच्या आज्ञेशिवाय मी काही करत नाही. तेव्हा माझ्या पतीने मला खांद्यावरनं इथं आणलेलं आहे, माझ्या पायाला चिखल लागू नये म्हणून. तेव्हा ते इथे तुमच्या दारात सोडून ते निघून गेले घरी संतांची सेवा करायला. अहो, तुम्ही दिलेल्या शिध्यामुळे संतांची मनाची तृप्ती झालेली आहे, तेव्हा ते सगळं पुण्य तुम्हालाच आहे. मी पतिव्रता म्हणे ते जाण, भ्रताराज्ञा माझं प्रमाण, तुझला दिले प्राणदान संकट जाणून वेळी. कबीर माझा प्राणनाथ याशी सांगितला वृत्तांत, तेने स्कंदी वाहून माते आणले सत्वर तुझपाशी. आपण परत गेला मागुती, आता तू सोडून आपली भ्रांती, काय कामना असेल चित्ती पूर्वी करी तेच बाई. तुझे काय मनात असेल ना, तुझी इच्छा पूर्ण करून घे. मी दिलेला शब्द पूर्ण करायला आले. हे तिचं वाक्य ऐकल्याबरोबर त्या व्यापाऱ्याच्या मनामध्ये निर्माण झालेला कामविचार क्षणार्धात विरघळून गेला. ऐसे बोलता सत्वराशी अनुताप झाला वाणी असे, म्हणे मी येऊन या नरदेहासी सार्थक काहीच न केले. मी ह्या नरजन्माला येऊन ह्या देहाचं काही सार्थक केलं नाही. तिने संतांच्यासाठी तिचा देह मला द्यायला ती आलेली आहे. नरदेहाचं सार्थक काय आहे? संतांच्यासाठी माझा देह गेला तरी चालेल, हा तिच्या मनामध्ये भाव आहे. आणि मी मात्र म्हणाले, माझ्या नरदेहाचा उपयोग परमेश्वर प्राप्ती करायचं सोडून या विषयाच्या मागे भरकटत गेलो. लक्ष 84 लक्ष हिंडोनी पाही अवचित आलो मनुष्यरी. लक्ष 84 फिरलो परी कोठे न सुख लादलो. लक्ष 84 योनी फिरून आलो, पण कुठंच मला सुख मिळालं नाही. अवचित आलो मनुष्य रेही, येथेही विचार न करून काही विषयावरील लंपट झालो की. कबीर विरक्त उदार दान त्याचे कांतेचे केले क्षण, जेवी लोहशस्त्र घेऊन तुळशी वनचे कापले. अरे अरे म्हणाले, कबीर विरक्त आहे, उदार आहे, नाही तर कोण आपल्या पत्नीला दुसरीकडे जा म्हणून सांगेल का? कबीर विरक्त उदार दान त्याचे कांतेचे केले छळण, जेवी लोहशस्त्र घेऊ हाती घेऊन तुळशी वनचे कापले. की हाती घेऊन कुदळी यज्ञशाळा बळीची पाडली, की शिवपूजा लोटून लिधली लत्ता प्रहारे करून या. की अमृतकुंभ उलंडीला, की शालिग्राम फोडून टाकला, की वटपिंपळ देखून तोडला, कुठार शस्त्रे करून या. गंगा उतरून गेलो स्नाद घेवाचे, निंदिले श्री भागवत तैशी दोष घडले माते. कबीर भक्त शास्त्राचे कांतेस देईल भोगदाने, ऐसा भ्रता न दिसे कोणी. धन्य हे माता सद्गुण खाणी, आदी जननी जगदंबा. कांतेस देईल भोगदानी, ऐसा भ्रता न दिसे कोणी. आपल्या पत्नीला दुसऱ्याकडे जा म्हणून सांगणारा कोणी पाहिला नाही म्हणाले मनुष्य. कांतेस देईल भोगदानी, ऐसा भ्रता न दिसे कोणी. धन्य हे माता सद्गुणी, आदी जननी जगदंबा. ही म्हणाली, नुसती सामान्य स्त्री दिसत नाही, तर ही आदिमाया जगदंबा दिसते. ऐसा अनुताप धरून म्हणे नमस्कार केला ते लागू म्हणे मी बाळक तू जन्नी, अपराध नगणे सर्वदा. त्याला पश्चाताप झाला. तिचे पाय धरले आणि सांगितलं, आई मला क्षमा कर, मी तुझं लेकरू आहे. ऐसा अनुताप धरून म्हणे नमस्कार केला ते लागू म्हणे मी बाळक तू जननी, अपराध नगणे सर्वदा. अज्ञानपणे मी नेणता छळना केली तुझी तत्वता, सर्व क्षमा करून आता अभयदान मजले. मज बाळकासे धरून करी घाली कबीराचे पायावरी.
म्हणून मस्तक चरणावरी पुन्हा मागुती ठेवला. आई, मला कबीराच्या चरणावरती घाल. जसं आई आपल्या लेकराला घेऊन संतांच्या चरणावरती घालते, संतांच्या पाया पडायला सांगते. आपण मंदिरात जातो, लहान मूल असेल तर त्याला उचलतो आणि पादुकावरती त्याचं डोकं ठेवतो. तसं तर सांगतो, आई तू मला आता कबीराचं दर्शन कर, मला कबीराच्या पायावर घाल, मला त्यांचं दर्शन करू दे. मज बाळकाशी धरून करी घाली कबीराचे पायावरी. म्हणून मस्तक चरणावरी पुन्हा मागुती ठेवला. ऐसे ऐकून करुणा वचन म्हणे धन्य धन्य वाणिया तुझे मना. नवनीत ऐसे मृदुवच मृदू जाण मज कारण भासत. ती व्यापाऱ्याला सांगते, अरे तुझं मन किती मृदू आहे, लोण्यासारखं मृदू आहे. उदंड केला दुष्कर्म राहाटी, शेवटी अनुताप उपजला पोटी. तरी दुरिते गेली उठावटी, बोलिले श्रेष्ठी शास्त्र. अरे आयुष्यभर पाप केलेली असली तरी जर केलेल्या पापाचं जर त्याला वाईट वाटत असेल, त्याला अनुताप झाला असेल, तर ती सगळी पाप नाहीशी होऊन जातात. उदंड केल्या दुष्कर्म राहाटी, शेवटी अनुताप झाला उपजला पोटी. तरी दुरिते गेली उठाउठी, बोलिले श्रेष्ठी शास्त्रमत. आधी केली विषभक्षण, त्यावरी लाधले अमृतपान. तरी अपाय निश्चित दुखला जाण, ऐसे सर्वज्ञ बोलती. म्हणून ऐकगा धैर्यवंता, अनुताप झाल्या तुझ्या चित्तात. तेव्हाचे बहुरोग तत्वता गेला परता पळून. ज्यावेळेला तुला आपल्या बोलण्याचा पश्चाताप झाला, त्याच वेळेला तुझं सगळं पाप नाहीसं झालं. आता तुझं आणि कबीराशी भेटी करीन मी वेगेशी. ऐसे ऐकोनी वाणियासी परम अल्लाहात वाटला. सांडोनी दांभिक अभिमान, टाकोनी रजत मोहगुण. टाकोन्या मोहभ्रम, सात्विक लक्षण दृढ धरले. मनामध्ये आता सात्विक भाव पराकुटीला गेला होता. त्याचा सगळा अहंकार निघून गेला होता. सत्तेचा अहंकार, पैशाचा अहंकार, ज्ञानाचा अहंकार. यापरी होणे शुद्ध सोजवळ दुकान टाकले जात. काळ निघे तेथून उता वेळ, माया जाळ तोडून. कबीर कांतेच्या समागमे जाण, सतुराला न लागता क्षण. मग अनन्य भावे साष्टांग नमन, प्रेमे करून घातले. म्हणे मी अज्ञान बाळग नेणत, अनंत अपराध केले. सत्य ते क्षमा करून अभयस्त दिला पाहिजे निजरासा. अंतरसाक्ष कबीरे पूर्ण, अनुताप युक्त रे ओळखले. चिन्ह मग वाण्यास जीवन लिंगन, अभय वरदान दिले. आला कबीराच्या पाया पडला, म्हणजे माझ्या हातनं अपराध घडला, मी नको ते तुमच्या पत्नीला बोललो, मला क्षमा करा. कबीराने पाहिलं, याला आपल्या बोलण्याचा पश्चाताप झालाय हे कबीराला कळलं. कबीराने त्याला आलिंगन दिलं, अभयदान दिलं, वरदान दिलं. भाव विश्वास ज्ञानशीळ, उदास विरक्त सर्व काळ. ऐसा कबीर भक्त प्रेमळ, दीनदयाळ सर्वासेम. वाण्यास अनुताप होऊन करता झाला श्रीराम भजन. संत संघाचे महिमान नकळे जाण श्रुतीशास्त्रा. वाण्याला उपदेश केला, त्याला अनुताप झालाय. जोपर्यंत मनुष्य त्रिविध तापाने तापला नाही, तोपर्यंत तो परमार्थाला योग्य होत नाही. काय म्हणतात संत? जो त्रिविध तापे तापला तो परमार्थाशी योग्य झाला. जो त्रिविध तापाने तापून जातो, ज्याला आपल्या आयुष्यात केलेल्या कर्माचा पश्चाताप होतो. काय पश्चाताप होतो? की देवा तुझं नाव मी घेतलं नाही, मला क्षमा कर. या प्रपंचाच्या रहाट गाडग्यामध्ये तुझं विस्मरण झालं देवा. मी या हमाधुमीचा संसार केला, मी प्रपंच करता करता देवा तुला मात्र विसरून गेलो, मला क्षमा कर. अनुदिना अनुतापे तापलो रामराया. परम दीनदयाळा नीरसी मोहमाया. अचपळ मन माझे नावरे आवरिता. तुझ विणशिण होतो धावरे धावा. भजन रहित रामा सर्व ही जन्म गेला.
स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. उपरती मज रामे जाहली पूर्ण कामे, सकल भ्रमविरामे रामविश्राम धामे. घडी घडी मना आता रामरूपी भरावे, रघुकुल तिलकारे आपुलेसे करावे. वाणी असे अनुताप न करता झाला श्रीराम भजन, संत संघांचे महिमा नकळे जाणे श्रुतीशास्त्र. हा कशाचा परिणाम आहे? सत्संगाचा परिणाम आहे. विचारलं कधी मोक्ष मिळतो? तात्काळचे मोक्ष. तात्काळचे मोक्ष म्हणजे काय? तात्काळ कृतकर्माचा पश्चाताप झाला की तुम्ही त्या परमार्थाला अधिकारी होऊन जा, पण पश्चाताप मात्र वाटतो. कबीराची कीर्ती अति अद्भुत, नामदेवा झाली श्रुत, मग ज्ञानदेवा सांगून मात. नामा म्हणे ज्ञानदेव देखून नमस्कार साष्टांग, आतला चरणी कबीरासे आनंद वाटला म्हणे प्रेमे करून भेटे. मग बैसावया भूमीवरी गाते तृणासन प्रेमामृते जल नयन झाले असते लोकांचे. ज्ञानदेव म्हणे नामयासी मागेला ठेव धरी मासी, क्षीरसागरी आज्ञा कैसी तिथली तुम्हासे नारायणे. आणि मग ज्ञानदेव महाराज ज्ञानेश्वर माऊली नामदेवाला सांगतात की आपण क्षीरसागरामध्ये असताना भगवंताने आज्ञा केली. काय आज्ञा केली? आठव मागच्या गोष्टी, की तुम्ही दोघंही, तू शिंपल्यात कुठे सापडलास नामा? पंढरपूरच्या चंद्रभागे. आणि हा कबीर शिंपल्यात सापडला कुठे? हा भागीरथीत. म्हणजे दोघांचाही जन्म कशात नाही? शिंपल्यात नाही जन्म आहे. पण तुम्ही गेल्या जन्मातले कोण आहात? तू तरी उद्धव साक्षात. अरे कृष्णाबरोबर जो उद्धव होता, ज्याला भगवंतांनी निजधामाला जाताना गीता सांगितली, तो तू उद्धव गेल्या जन्मात परमेश्वराबरोबर होतास. या जन्मात तू नामदेव म्हणून आहेस. आणि गेल्या जन्मामध्ये जे शुक महर्षी होते तेच कबीर या रूपाने जन्माला आलेले आहेत. तरी तू उद्धव साक्षात शुकावतार कबीर भक्त, शुक्तिके पोटी अवतार तर तुम्ही घेतला मृत्यूलोकी. भक्तिमार्ग झाला मलिन प्रपंची बुडाल्या वघे जना, तयांचे कराव्या उद्धरण कर्मभूमी झाली. तुम्हाला दोघांना भगवंताने आज्ञा केली. काय आज्ञा केली? की हा भक्तिमार्ग मलिन झालाय कलियुगात. तुम्ही दोघांनी लोकांना नामस्मरणाची गोडी लावा, म्हणून तुमचा अवतार झालाय, नामदेवाचा अवतार, कबीराचा अवतार. काय म्हणतात बघा, भक्तिमार्ग झाला मलिन प्रपंची बुडाल्या उघे जन, त्यांचे करावया उद्धरण कर्मभूमी सालेती. ऐसे बोलतात ज्ञानेश्वर उभयता करते नमस्कार, अंतरीची खूण परस्पर कळो आले तयासे. ज्ञानदेव म्हणे कबीरासे पंढरी क्षेत्री दक्षिण देशे, तेथे पुंडलिकाचे भेटेसे वैकुंठवासे पातळे. साक्षात परब्रह्म सगुण लीला नाटकी जगजीवना, जो नामयाचे प्रेम जीवन उभा ठाकला भेटेसे. आणि मग कबीराला नामदेवाने सांगितलं, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की कबीरा, अरे पंढरपूरला पुंडलिकासाठी पांडुरंग उभा आहे. तो पांडुरंग ह्या नाम्याच्या हातनं प्रत्यक्ष जेवण करतो. याचा अधिकार मोठा आहे नामदेवाचा. दोघांनाही एकमेकांचा अधिकार कळलेला आहे. कबीर म्हणे तुम्ही येऊन एके दिने ते आदि क्षेत्र पाहावे नयने. ऐकून ज्ञानदेवाची वाणी कबीर चरणी लागला. कबीर म्हणे ज्ञानदेवासे एकादशीस कार्तिक मासे अगत्य यो दर्शनासे वचन तयासे दिधले. म्हणाले कार्तिकी एकादशीला आम्ही पंढरपूरला येऊ, असं कबीराने ज्ञानेश्वर महाराजांना आणि नामदेव महाराजांना वचन दिले. राहिलेला कथाभाग उद्या ऐकूया. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे
कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरु गजानन महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ।